मित्रांनो नमस्कार. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता जो काही नियम होता यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. म्हणजे ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता कोणत्याही RTOमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. आता हा भारत सरकारने नवीन नियम लागू केलेला आहे. आता या नवीन नियमाअंतर्गत टेस्टसाठी कुठे जावं लागणार आहे, किती शुल्क या ठिकाणी द्यावे लागणार आहे, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तत्काळ चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट तत्काळ मिळत राहतील. तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता ड्रायव्हिंग टेस्टसाठी 1 जूनपासून नवीन नियम लागू होत आहेत. तर ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता RTO जाण्याची गरज पडणार नाही. तर या ठिकाणी काय नियम आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, वाहन चालवण्यासाठी आवश्यक असणारे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आतापर्यंत RTO जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट ही देणे आवश्यक होते, परंतु आता RTO न जाता ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये टेस्ट देता येणार आहे आणि त्यासाठी ठराविक संस्थांना मान्यता देण्यात आलेली आहे. रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेले हे नवीन नियम 1 जून 2024 पासून लागू होणार आहे. याबाबत हे अपडेट आहे. त्याशिवाय मंत्रालयाने अन्य काही महत्त्वाचे निर्णय देखील या ठिकाणी घेतलेले आहे. तर आणखी कोणती हे नवीन नियम आहे? जुने वाहन या ठिकाणी महत्त्वाचं आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रदूषण करणारे सुमारे 9 लाख जुने सरकारी वाहने सेवेतून या ठिकाणी काढले जाणार आहे. कठोर दंड देखील या ठिकाणी लागणार आहे. मित्रांनो, कोणता दंड या ठिकाणी आकारला जाणार आहे हे महत्त्वाचं आहे. तर अल्पवयीन मुलगा जर वाहन चालवित असताना पकडल्या गेल्यास 25,000चा दंड ठोठावला जाणार आहे आणि त्यास 25व्या वर्षापर्यंत या ठिकाणी लायसन्ससुद्धा मिळणार नाही आणि वाहन चालकांची नोंदणी देखील या ठिकाणी रद्द केली जाणार आहे. आणि या निर्णयामुळे सुलभ आणि अर्ज प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे. नव्याने ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे. वाहनाच्या प्रकारानुसार मोजकेच कागदपत्रे देखील या ठिकाणी आता लागणार आहे. तर ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र जे काही तुमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ठरवून दिलेले मान्यता देण्यात आलेली जे काही असणार आहे ते या ठिकाणी असणार आहे. तर आता या ठिकाणी किती शुल्क कोणत्यासाठी लागणार आहे हे देखील महत्त्वाचं आहे. लर्निंग लायसन्स असेल तर ₹150, लर्निंग लायसन्स चाचणी शुल्क या ठिकाणी ₹50, ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क ₹3000 आणि त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर यासाठी 2000, लायसन्स नूतनीकरण 2000 आणि दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त लायसन्स असेल तर ₹5000 अशा या ठिकाणी लागणार आहे. कागदपत्रे सदर केल्यानंतर ऑनलाईन RTOशी संबंधित विविध कामांसाठी देखील या ठिकाणी तुम्ही परिवहन.go.in या संकेतस्थळावरती ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे कागदपत्रे सादर करण्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी मात्र RTO कार्यालयात येण्याची आवश्यकता नसल्याचं सांगण्यात आलं आहे. धन्यवाद.